हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आत्ता ना म्हणलं जरा पावसाचं वातावरण कसं आहे, किती नुकसान झालंय, किती रानाची अवस्था बेकार झाली ते तुम्हाला सांगावं म्हणून मी व्हिडिओची सुरुवात केली। तर बघा आपण सुरुवात करू आपल्या फुलांपासून। तर ही बघा फुलाचं झाड आहे ना एकदम गच्च भरलेलं आहे आणि याला ना वजन जे पण आहे ते सारखंच कळतं, इकडून इकडून मी विटा लावलेत तरी पण। आणि हे गुलाबाच्या झाडाला पण भरपूर अशी मस्त अशी फुलं आलेत बघा। आणि इकडं ना ही पेरू बघा अजून पिकं नाही तर म्हणलं उपवासाला नवरात्रीत खायला होत्या, पण ही पिकनातच अजून कच्चच आहे इथं। आणि ह्या साईडला आहे ना बघा ही बटाटा इथं मी सहज टाकलेला ही अख्खा बटाटा, तर याचं हे उगवून किती मोठं आले बघितलं का। आणि हे पानं पण मस्त असे आले छान, आणि हे तुळस पण मंजुळा छान आले तर। आणि इकडं ना तुमचं दाजी आहेत बघा, मी तुम्हाला तिकडच्या रानात घेऊन जाणार आहे, तिकडं किती रानाची नुकसान झाली, अवस्था बेकार झाली ती दाखवण्यासाठी। इथं मन्या झोपलाय, गोल्या गोल्या थंडी वाजते तुला होय, सकाळी देवपूजा करताना आलेला माझ्यापाशी, त्याला कुंकू लावलंय। ओ चला व इथं दाजी बसले बघा मोबाईल बघत। चला 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 या चला रानात आहो, तिकडे बघा ना, हे ऐका ना, इकडे 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 लय पाण्याचा आवाज आला, ताल फुटली वाटतंय, ताल फुटली। अहो रात्रभर मरणाचा पाऊस आहे मापाच्या बाहेर, माहितीये का। चालूच आहे, चला चला लय आवाज आला बरं का, आता आवाज आला खरंच। छत्री घ्या तिथली, छत्री घ्या। हा आवाज येतोय का, तिकडे सगळं पाणीच पाणी झाले रानात ना, मी दाखवतो तुम्हाला, चला लवकर। येऊ दे ना पाऊस, काल बघा की सगळी माती वाहून जाईन ना रानातली। नाही नाही तुम्हीच घेऊन या, चला लवकर चला। हे गुलाब लय भारी फुटले बरं का, मी लावलेलं मस्त असं फुटलंय, आणि हे पण फुटलंय चांगले यावं अशी अपेक्षा आहे। चाप्याचं काय, चला की लवकर, नको येऊ द्या पाऊस, काल माती वाहून गेल्या सगळ्या रानातली। मग नाही पण बघायला तर पाहिजे नक्की, पाणीच वाहतंय का कशाचा आवाज आला एकदम इतका खळखळ। चला लवकर। हा मिरची बघा ना कसली ही झाली, त्याच्यावर माती उडाली, मिरची आलीत मिरचीला, तर हिटली पण फुलं कशी वाकून गेल्यात ग पावसाने। चला की आव, चला ना लवकर, दरवाजा लावा। नाही तिकडे ना आपल्या जे खालच्या रानात जे पाणी एकदम साठलेलं आहे ना, तिथं लय खळखळ असा आवाज आला, नक्की काय झालं काय माहिती। सीताफळ बघा भरपूर असे लागले तर, पण सगळी पक्षी खाऊन टाकतात, दाजी याय नाही तर लवकर। पाणी पाणी पाऊस 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 पाऊस, पिकलेले सीताफळ भेटले हे बघा, झाडालाच पिकलेलं, दाजी आल्यावर दाजींकडे देते। चला लवकर माझा मोबाईल भिजायला लागला, पक्षी खाऊन टाकतात बघा असं पिकायला लागले की। हे बघा कसलं भारी खाल्लंय पक्ष्याने, बघितलं का। चला की चला लवकर, लय राडा झाला। हे धरा माझा मोबाईल भिजतोय म्हणून छत्री घेऊन या म्हणलं तर, अयो हे पाणी बघितलं का, दामाने चला नाही तर तिकडं ताल जायची फुटून, आपण इथंच पडायचो घसरून। काय राडा मापाच्या बाहेर, पावसाने इतकी इतकी माणसांची शेतकऱ्यांची नुकसान केली आहे ना। रोज दाजी बातम्या बघतात, रोज लावते, ते बघून आहे ना पोटात नुसती आग पडते त्या बातम्या बघून। काय जनावरांचं हाल चालल्यात, माणसांचं किती हाल चालल्यात, लय बेकार अवस्था झाली। पावसाने वला दुष्काळ पाडला या, हाय का नाही म्हणजे तेच की पाडलाच आहे की। रानाला सगळ्या पाणी लागले बाया, चालता पण याय नाही। थांबा, या रानात कांदा करायचा होता, बरं झालं नाही केला, सगळा खराब होऊन गेला असता असाच पाणी लागून। तेव्हा का इकडं पाणी ही साठलेलं आहे ना, इकडं लय आवाज आला, इकडच्या साईडला सांडवायत आलं या की काय झालं काय माहिती। अहो मला छत्री द्या की, तुम्ही जेकट चालताय छत्रीत, मी भिजली की सगळी। हा तुम्ही पटापटा चला नाही तर नीट चालता या नाही गावतात ना। हा काय पाणी साठलं, तुमच्या इकडं पाऊस आहे का म्हणायची काहीच गरज नाही, कारण सगळीकडेच पाऊस चाललाय, ही सगळीकडे म्हणजे सगळीकडेच
नाकाच्या बाहेर येऊ का इकडून आवाज आला तिथे येऊ का सांडवा इकडे हा पाणी वाहतंय तिथलं. सांडवाय तिथं मला माहिती आहे की मी काय नवीन आहे वय पाणी मला सांगता येतं हा बघितलं का सगळीकडे पाणी पाणी झालंय नुसतं साठलंय कसलं विहीर आपली वाहिली असती जै नसती तर हा. मग काय ते विहिरीतलं पाणी वाहतंयच की इकडे. वाहतच आहे ते कुठलं विहिरीतलंच आहे की काय ग रानाची अवस्था झाली आहे ते रान ह्या वर्षी नीट करून नांगरून ठेवलं या सगळं पाणी पाणीच पाऊस अजून पण येतोय अजून 2 तारखेपतोर पाऊस सांगितलाय अयो कुणीकडनं आवाज आलता व पाणी तिथनं वाहतंय तिथनं आवाज येतो हा? पाणी वाहतंय. ती येतच आहे व ती थोडा पण लय आवाज आलता मला अरे ते हे झालं ही वीज लावली असेल. वीज लावली नाही वीज लावत असल्यामुळे मोबाईल पण हातात घेत नाही माहिती आहे का मोबाईल ठेवून देते आम्हाला घरात असेल मग काय सांगता येत नाही पण मला इतकं कळ नाव आवाज गरजलेलं वीज लावलेली हा हे बघा हे आपलं नाल्यातलं रान फुल असं पूर्ण असं पावसाने सारखं ही पाणी ह्याच्यात हे असते पावसाळा असला हे पाणी हे असं रानाने सगळं पाणी आणि हे इकडं फुल भरलेलं बघितलं का नदी त्या झाली. हां त्या साईडला विहीर आहे विहिरीतलं पाणी इथून दिसतंय हे वाहतंय पाणी बघितलं का अजून वाहतंय कवर वाहतंय काय माहिती पाऊस येतो पण तू बसणारच. थंडी वाजायला लागली बाबा पाऊस कसा पडतोय बघा ह्याच्यात दिसतंय पाण्यात काय कसं ह्या रानात पीक कधी व्हायचं ज्वारी तर पेरायचं दिवस गेलंच मग काय हा? आता गहू आणि गहू पेरतात कधी एकदम दिवाळीत तमाम- पेरतात पाणी ते सांडवत भरपूर होतं ना सांडवत जाता येत नाही आपल्याला नाही दिवाळीत हा जात येत नाही त्या साईडला नाही तर मी बसून राहून ह्याच्यात एखाद्या दिवशी जायला लय बघितलं पाणी. अहो ही नदीत गवत येतं ती गवत आले अहो इथं हा, आलंय ना. हा हे बघा ही पाणी कमी असतं काय म्हणजे हा तो किती पाणी किती वाहतंय अजून हे बघ. थांबा 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 मला छत्रीत येऊ द्या माझा मोबाईल भिजून हा ठीक आहे हे थोडं पाणी वाहतंय का हे हा सगळं पाणीच खळा खळा वाहतोय कुठं चाललायत कुठं तुम्ही पाणी बघायला ह्या साईडला या इकडे या इकडे या इकडे हा कसं काय पाणी पाणीच पाणी काय करावं आपलं रान पाण्यात आहे सगळं अख्खं रान पाण्यात आहे. ह्या रानात आपला गहू असतो तर आता गहू दिवाळीत करते थंडीच्या दिवसात दिवाळी आता 15 दिवसावर आली हा पाऊसच चालू आहे तर काय करायचं पाऊसच चालू आहे म्हणजे 15 दिवसावर दिवाळी थंडीचं दिवस येतं आणि दिवाळी होऊन गेली ना तरी ह्या रानातलं 2 महिने पाणी काय आटत नाही आणि रान वापशाला पण येत नाही आणि पेरायला आपलं तरी बरं आहे नुसतं पाणी साठून राहिलंय लोकांची तर किती अवस्था झाली. लोकांची वाहून गेलेत मातीच वाहून खडकाला मिळालेत माहितीये ना काय, तुम्हीच आपलं तरी बघतात काय- बातम्या. आपलं तरी काय झालं आता यात काय पीक होणार आहे का थोडी नाही ना होणार आता ही नदीवाणी गवत ती नदीचं गवत उगवायला लागलं त्याच्यात जागोजाग ती काय म्हणतात त्याला पाणी पानकणीस आहे का कंस येतात का त्याला येतेच की. येतात ना तेवढी तरी हे काय कामाची तेव्हा का त्या पायपातनं अजून पाणी वाहतंय बघितलं का दिसतंय का हे बघा आज विहिरीतलं पाणी येतंय त्याच्यातनं रिटर्न पाणी येतंय महागारी डकने सांगितलं बरोबर सारखं तसंच पाऊस चालूच आहे माझं दिवसभर हा हा पाऊस चालूच आहे पाऊस बंदच नाही बघितलं का बरं झालं म्हणलं तालबील फुटली का काय इतकं पाणी कारण इकडून पाणीच वाहतो ना तेवढं हे काही थोडं पाणी आहे होई चाल तेवढी सहजासहजी फुटणार नाही का तर ती नाला बिल्डिंग तिथं आलंय अशी किती घरगुती नाही बोलय पाणी घरगुती टाकलेली चाल नाही इथलं हे काय झालेलं असतं आता हे थोडं दिसतंय का हे पाणी पळालेलं इथं का थोडं पाणी आहे का हे लय हे. आणि हे दाबलंय 2-3 तिथलं मोटरचं सांगितलं पाणी पाणी येतं. तिथं दाबून ठेवलं राहिलेलं पाऊस मग लय यायला लागला काय हो चल 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 पाऊस यायला चल घरी पाऊस यायला लागला चला असू द्या काय नाही आम्ही जातो आता घरी थांबा 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 मला पाडशील तू पडशील हा आबाळ तर गाळा झालाय आपल्याला गावात जायचं होतं रोज आम्ही गावातच आहे हा चल 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 रोज गावातच जातोय आता निघायचंच होतं गावात साडी ही घालायची संध्याकाळी देवाच्या आरतीला जायचं व्हिडिओ काय घेतला नव्हता मी काल घेतला व्हिडिओ हे पाणी महाग दाबलं सांडवतलं पाणी एवढं पाणी जात नाही का आपल्या त्याच्यामुळे इकडे पाणी दाबलं गेले जास्त सांडवतलं हा सांडव्यातनं मोकळा करून द्यायला पाहिजे काय अजून मग काय
हा? आता एवढं तिथं एवढी उंची वाढली म्हणजे फुटभराचं पाणी आहे इथं. हा इथं फुटभराचं पूर्ण पाणी रानात. तिकडे जरा थोडं जास्त आहे त्या साईडला. हा तिकडं लवाणा इथं वायर आहे, चला बाबा तिकडं वायर, ह्या खांबाच्या आणि वायराच्या खाली नको थांबायला. फुटभर म्हणजे तिकडे साईडला 2 फूट तरी असते. त्या साईडला लवाण आहे ना. विहिरीकडे जायचं काय, बघायचं काय विहिरीची अवस्था. साईडनी त्याच्यात ती असं काल टाकून घेतली म्हणून बरं आहे, नाहीतर विहीर आणि ही लेवल झाली असती ह्या पाण्याची आणि विहिरीची. बरं झालं, मला वाटलं फुटली आता नाला बिल्डिंग. काय नाही खरं नाही ना. ही बघा ही सगळी झुडपं दिसतात ना, ही सगळी त्या बिल्डिंग वरतीच येतं ना, काय तालीवरती. हा सीताफळ तसंच आणलंय हातात. चला असं द्या, काय नाही म्हणलं आमच्या इकडं कशी रानांची अवस्था झाली आहे ती दाखवा तुम्हाला. तरी बरी आहे, काहीच नाही, लय भारी आहे. इतर ठिकाणी कसली बेकार अवस्था झाली, बघू सुद्धा वाटत नाही. बघितलं की पोटात आग पडते, माहिती आहे ना. हा शेरड, करड, मेंढर, कोंबड्या, कुत्री, जनावर, माणसं हेलिकॉप्टरने बाहेर काढतात माणसं. कसलं ते बघून नुसतं पोटात आग पडते. या आपल्याला तसं पाहिलं तर काय एवढं कोरडा दुष्काळ चांगला, कशी का व्हायना माणसं जगतात तरी त्या दुष्काळात. काम करू. हा कशी का व्हायना चटणी मिरची खाऊन 2 टाइम 3 टाइम खायचं, ती 1 टाइम खाऊन का व्हायना जगते ती. पण ह्या ओल्या दुष्काळात नको रे बाबा. देव म्हणजे बरं सगळी म्हणतात ती, म्हणजे जेवढी वयस्कर माणसं आहेत ना जुनी म्हणतात, जसं आम्हाला कळतंय ना, आमचा 90-95 आता वर्षाची लोक आहेत आपल्याकडे. माझा आजोबा आहेत, सासरं आहेत, सगळी येतं इथं गावातली काय असतात ती म्हणतात, जसं आम्हाला कळतंय ना तसं असा पाऊस कधी झालाच नव्हता. पहिल्यांदाच असा पाऊस झालाय. असं साठलेलं आहे. बरं झालं आपला कांदा मोकार मेहनत पण वायाला गेली असती आणि बी भरण. आपली गेली असते व्हायला, पण किती काही लोकांची गेली ना. हा गेली ना, गेली. काय करायचं, शेतकरी अडचणीतच, म्हणजे लय अडचण येते आता सध्या. आपल्याकडं नाही तेवढा तसा पाऊस, तेवढं तरी बरे. आंबा फुटला बघा चांगला. चला असू द्या. या रानात आपल्या कांदा करायचा होता, घरापासल्या रानात कांदा करायचा होता, पण सगळं त्या साईडला किती पाणी दिसतंय का बघा, कडला फुल पाणी. चला असू द्या, व्हिडिओला करते त्याची.